शाहूनगर परिते इथल्या भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या 67व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज करण्यात आला। कारखान्याचे संचालक अक्षयकुमार पवार पाटील आणि त्यांच्या पत्नी अन्विता पाटील यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी भोगावती सहकारी साखर कारखान्यानं गेल्या हंगामात 5 लाख टनाचं गाळप यशस्वी केलं असून या हंगामात 6 लाख टन गाळपाचं उद्दिष्ट कारखाना निश्चितपणे पार करेल असा विश्वास व्यक्त केला। संचालक मंडळानं काटकसरीचा आणि पारदर्शक कारभार करत सर्वच घटकांना न्याय दिलाय। ऊस तोडणी ओढणीसाठी अभिनव योजना राबवली आहे। जास्तीत जास्त ऊस गाळप करून कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून या कामी सर्व घटकांनी व्यापक सहकार्य करावं असं त्यांनी आवाहन केलं। यावेळी संचालक धैर्यशील पाटील कौलवकर, केरबा भाऊ पाटील, बी.ए. पाटील, उपाध्यक्ष राजाराम कवडे, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, जनसंपर्क अधिकारी आर.डी. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयानी देवी साळुंखे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, बाबासाहेब देवकर, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वनाथ पाटील, रघुनाथ जाधव, सर्जेराव पाटील हळदीकर, मल्हार सेनेचे बबन रानगे, शिवसेनेचे भरत आमते, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अभिषेक डोंगळे, तोडणी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पाटील, सुशील पाटील कौलवकर, परितेचे सरपंच मनोज पाटील, सुरेश कुसाळे यांच्यासह आजी माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते।